जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्री रामविजय ग्रंथातील अध्याय 15 रावणाने सीतेला लंकेत नेले हा पाहणार आहोत. मारीची रावणाचा मामा होता. शूर्पणखेने सांगितलेले सर्व वर्तमान रावण मारीचीला कळविण्यासाठी मारीचीच्या घरी आला. रावण म्हणाला, मारीची मामा, तू मृगवेश घेऊन पंचवटीत जा. मोह घालून राम दूर अरण्यात जाईल असे कर. तेथे मी जाईन आणि सीतेला लंकेत घेऊन येईल. हे काम केल्यावर जे काही मागशील ते मी तुला देईन. हे बोलणे ऐकतात मारीच म्हणाला, रावणा, रामाच्या बाणांच्या झांजवाताने मी एकदा समुद्रात जाऊन पडलो होतो, तेव्हा हा विचार तू सोड. शेवटी रावणाच्या उलटसुलट बोलण्यामुळे मारीची तयार झाला. मग ते दोघे एका रथात बसून पंचवटीस गेले. तेथे आल्यावर रावण गुप्त वेशाने अरण्यात थांबला. मारीची सुंदर कांचन मृगाचे रूप घेऊन रामस्मरण करीत आश्रमासमोर फिरू लागला. इतक्यात सीतेची नजर त्या सुवर्ण मृगाकडे गेली. ते श्री रामचंद्रास म्हणाली, असला सुंदर मृग मी कधी पाहिला नाही. त्याच्या कातड्याची चोळी केली तर मी किती सुंदर दिसेल. त्या कांचन मृगाचे कातडे मला आणून द्या. हे बोलणे ऐकताच लक्ष्मणाला सीतेच्या रक्षणासाठी ठेवून श्रीराम धनुष्याला बाण लावून त्या मृगाच्या मागे लागले. मारीची राक्षसाने हुल दाखवीत रामाला बरेच दूर नेले. शेवटी रामाने नेम धरून बाण सोडून त्यांचा प्राण घेतला आणि विसावा घेण्यासाठी ते एका झाडाखाली बसले. इकडे राम पर्णकुटी मागून बरेच दूर गेल्याचे पाहून लक्ष्मणाला गुंफेजवळून हलवण्याकरता रावणाने श्रीरामासारखा आवाज काढून लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव अशी आरोळी मारली. आणि ती दीन हाक ऐकून सीता घाबरली. ती राम कसल्या तरी संकटात सापडले आहेत असे वाटून तिने लक्ष्मणाला रामाच्या मदतीला धावा असे सांगितले. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, देवी, हे सगळे राक्षसांचे कपट आहे. राम संकटात सापडणे कधी शक्य नाही. तुम्ही निर्धास्त राहा, स्वस्थ असा. लक्ष्मणाचे हे उत्तर ऐकून सीतेला राग आला. ती म्हणाली, तुम्ही सावत्र बंधू, तुमचे कपट आता मला कळाले. माझ्या अभिलाषेमुळे तुम्ही असे बोलत आहात. तिकडे राक्षसांनी त्यांना वनात मारले तर तुम्हाला हवेच आहे. वारे बंधुप्रेम, म्हणे सीता मला आईसारखी. सीतेचे हे मर्मभेदक बोलणे ऐकताच लक्ष्मण म्हणाला, मी बालक आणि तू माझी आई आहेस. तुझ्या आग्रहाखातर मी रामाच्या शोधासाठी जातो. मात्र कुटीबाहेर मी एक रेष ओढून ठेवतो. ती ओलांडून तू बाहेर जाऊ नकोस. असे सांगून मोठ्या दुःखाने लक्ष्मण रावणाच्या शोधासाठी निघाला. बराच वेळ चालल्यावर एका झाडाखाली बसलेल्या रामरायास त्याने पाहिले. रामाने विचारले, लक्ष्मणा, सीतेला एकटीला टाकून तू का आलास? तेव्हा लक्ष्मणाने वृत्तांत सांगितला. लक्ष्मण म्हणाला, सीतामाईच्या दृष्टीने मी दोषी आहे. तेव्हा कृपा करून माझा वध करावा, एवढीच आता माझी इच्छा आहे. राम म्हणाले, अरे लक्ष्मणा, स्त्रियांच्या क्षणिक रागाच्या बोलण्याने पुरुषाने असे घाबरून जाऊ नये. सीतेचे हे बोलणे खरे नाही. तू मुळीच दोषी नाहीस. चल आता आपण पर्णकुटीत जाऊ. सीतेला काय सांगायचे ते मी सांगतो. असे बोलून ते दोघे पर्णकुटीकडे निघाले. इकडे लक्ष्मण पर्णकुटीतून बाहेर जाताच रावणाने यतिवेश घेऊन तो लक्ष्मण रेषेपर्यंत आला. रावण यतिवेशात असल्याने त्याने सीतेला काही भय वाटले नाही. यती म्हणाला, माई भिक्षा वाढा.
सीता फळे द्यायला बाहेर आली. तो लक्ष्मण रेषा ओलांडून पुढे येताच रावणाने तिला उचलले आणि ती वेगाने लंकेकडे निघाली. सीता ओरडू लागली, शोक करू लागली. सीता शोक जटायूने ऐकताच तो रावणाला आडवा येऊन युद्ध करू लागला. त्याने रावणाच्या रथाचे घोडे मारले, रथ मोडला, रावणाच्या पाठीवरचा भाता पळविला. रावणाची 10 मस्तकेही चंचुघाताने रक्ताबंबळ केली. तेव्हा रावणाने जटायूचे दोन्ही पंख उपटून त्याला घायाळ केले. जटायू धरणीवर पडला. रामाचे स्मरण करीत त्याची वाट पाहू लागला. तेव्हा रावण आकाशमार्गाने वेगाने लंकेकडे निघून गेला. मार्गात मातंग पर्वतावर सीतेला नळ, नीळ, जांबवंत आणि सुग्रीव आणि हनुमान हे 5 वानर दिसले. तेव्हा तिने आपला पदर फाडून त्यात आपल्या अंगावरचे अलंकार काढून बांधले आणि ते गाठोडे तिने मारुतीच्या अंगावर फेकले. गाठोडे पुढ्यात पडताच मारुतीने आकाशाकडे पाहिले. तो भयंकर राक्षस एक सुंदर स्त्रीला पळवून नेत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. तोच वायू वेगाने चाललेला राक्षस दिसेनासा झाला. वानरांनी ते दागिने जपून ठेवले. रावण लंकेत गेल्यावर त्याने आपली संपत्ती दाखवून सीतेला वश करण्याचा प्रयत्न केला. सीतेने त्याचा धिक्कार केला. तेव्हा रावणाने विचार केला की हिचे मन स्थिर होऊन द्यावे, म्हणजे ती आपोआप आपणास वश होईल. तोपर्यंत तिला राक्षसनीच्या पाऱ्यात ठेवावे. म्हणून त्याने त्रिजटेला बोलवून सीतेला तिच्या स्वाधीन केले. तिला अशोकवनात घेऊन जाण्यास सांगितले. तिथे राक्षसांचा पहारा ठेवला. तिने त्रिजटेस आपली सर्व हकीकत सांगितली. त्रिजटेने सीतेचे सत्वन केले. मग सीता रामाची आठवण करीत तिचे गुण गात अशोकवनात राहू लागली. याप्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 15वे पुष्प समाप्त होत आहे. जय श्रीराम.